नी रिप्लेसमेंट म्हणजे मी काय गुडघा काढून तो गुडघा टाकत नाही. प्रत्येकाला हे वाटतं, बऱ्याच जणांना हे वाटतं. सो तसं नसतं ते. आता संधिवात म्हणजे सगळे जॉईंट, सगळे सांध्यांना ते ओके. अफेक्ट करू शकतो. हां, रुमटॉइड आर्थरायटिस, गाऊट वगैरे वगैरे असे त्याचे बरेचसे प्रकार आहेत. ते ज्या वेळेला पिरियड्स बंद व्हायला सुरू होतात त्यावेळेला हॉर्मोनल चेंजेस बऱ्यापैकी होतात. ज्या वेळेला हॉर्मोनल चेंजेस बऱ्यापैकी होत आहेत त्यावेळेला त्यांना हात लवकर त्रास होतो. ज्याचं वेट जास्त आहे त्याला लवकर ऑस्टिओआर्थरायटिस होणार, कमी वयात ऑस्टिओआर्थरायटिस होणार. कुठलाही पेशंट जो गुडघेदुखीसाठी येतो त्याला आम्ही पहिलंच रिप्लेसमेंट असं सांगतच नाही. त्यांना पहिलं मेडिसिन्स देतो, फिजिओथेरपी, व्यायाम ह्या सगळ्या गोष्टींनी ट्रीट केलं जातं. ह्या सगळ्या गोष्टींनी ट्रीट होत नाहीत तरच त्यांना रिप्लेसमेंट ही गरज पडते. ज्या वेळेला तुम्हाला आराम पडत नाही आहे कुठल्या गोष्टींनी, औषधांनी, गोळ्यांनी, व्यायामाने, वेट लॉस आणि वगैरे सगळ्या गोष्टींनी तुमची ॲक्टिव्हिटी कमी होत आहे, त्यावेळेला समजून घ्या की मला आता रिप्लेसमेंटची गरज आहे. रोबोटिक नी रिप्लेसमेंट इतकं टेक्नॉलॉजी वापरून बनवलेलं आहे, तर मग ऑब्व्हियसली याच्या रिकव्हरीला पण तेवढाच वेळ लागत असेल ना? सकाळी समजा सर्जरी झाली, संध्याकाळी त्यांना पाय खाली सोडून बसवणे, गुडघा 90 डिग्रीपर्यंत वाकवणे आणि सरळ करणे हे चालू होतं. उभं करतो आम्ही त्याला. दुसऱ्या दिवशी पेशंटला आम्ही उभं करून चालवतो, व्यायाम चालू होतात. तिसऱ्या दिवशी वॉशरूमला जाणे, सगळं चालणे आणि जर तिसऱ्या दिवशी पेशंट फिट आहे, त्यांना कम्फर्टेबल वाटतं तर तिसऱ्या दिवशी घरीही पाठवतो किंवा चौथ्या दिवशी घरी. मला टेबलवर जरी काही झालं तरी चालेल, पण हे मी असं जगू शकत नाही अशी रिस्क घेऊन आम्ही ती सर्जरी केली त्यांची. ते 2 दिवसात 3 दिवसात झाल्याला लागले. नमस्कार, मी हर्षाली आरोग्यावर बोलू काहीच्या नव्या एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. म्हणजे आजकाल गुडघेदुखी फक्त वय झाल्यावरच नाही तर कमी वयात सुद्धा दिसून येते, पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो आणि मग नंतर गुडघ्याची गादी बदलणं हाच एक ऑप्शन राहतो. सो एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, कमी त्रास असेल तेव्हाच ट्रीटमेंट घेणं यामध्ये शहाणपणा आहे, नाहीतर गोष्टी नंतर हाताबाहेर जायला लागतात. सो आज आपण याच विषयावर बोलणार आहोत आणि त्यासाठी आपल्या सोबत आहेत रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट आणि आर्थोस्कोपिक क्षेत्रातील अनुभवी सर्जन डॉक्टर प्रमोद भोर. प्रमोद भोर यांना या क्षेत्रातला 22 वर्षांहून अधिकचा अनुभव आहे. गुडघ्याचे आजार आणि संधिवात याबद्दल ते सातत्याने लोकांना जागरूक करत असतात. आता नवी मुंबईमध्ये रोबोटिक गुडघा प्रत्यारोपण सुरू करणारे हे पहिले सर्जन आहेत. रुग्णांना अचूक आणि प्रभावी उपचार मिळावेत यासाठी त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला. आजपर्यंत त्यांनी 22,000 पेक्षा जास्त अधिक यशस्वी शस्त्रक्रिया केल्या असून त्यामध्ये 1,000हून अधिक रोबोटिक सहाय्यित गुडघा प्रत्यारोपणाचा म्हणजेच नी रिप्लेसमेंटचा समावेश आहे. त्यांच्या या ट्रीटमेंटमुळे बऱ्याच रुग्णांचं लाईफस्टाईल चेंज झालेलं आहे. सततच्या दुखण्यातून ते बाहेर पडलेले आहेत असं म्हणायला हरकत नाही. सध्या ते खारघर येथील मेडिकवर हॉस्पिटल आणि खारघर मेडिसिटी हॉस्पिटलमध्ये ऑर्थोपेडिक विभाग प्रमुख आहेत. तसंच त्यांचं अ कॉम्प्रिहेन्सिव्ह गाईड टू रोबोटिक नी ऑर्थोप्लास्टी हे पुस्तकही प्रकाशित करण्यात आलेलं आहे. ते नवी मुंबई ऑर्थोपेडिक असोसिएशनचे प्रेसिडेंट देखील आहेत. चला तर विषयाला सुरुवात करूयात. सर, पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करते. तर डॉक्टर प्रमोद, सुरुवातीला मला हे विचारायचं आहे की आजकाल म्हणजे पूर्वी कसं व्हायचं की आपल्या घरात ज्यांचं वय झालंय त्यांचे गुडघे दुखायचे, मग ते आजी आजोबा असतील किंवा बाकीचे कोणी. पण आता तसं नाहीये. 30मध्ये आणि 40मध्ये सुद्धा गुडघे दुखतायत. तर नेमकं याच्या मागचं काय कारण आहे आणि कुठेतरी याला लाईफस्टाईल आजची जबाबदार आहे का? सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे लाईफस्टाईलच ह्याला जबाबदार आहे. हं. सो ज्यावेळेला आपण कधीही म्हणतो की कमी वयामध्ये आजकाल लोकांना त्रास व्हायला लागला आहे, सेडेंटरी लाईफस्टाईल जे आपण कम्प्युटर वापरतो किंवा बसून कामं आहेत त्याच्यामुळे हे लवकर सुरू होतं. त्याचबरोबर जी व्यायाम आधी ज्या प्रकारे व्हायचे योगा वगैरे वगैरे हे आजकाल लोक करत नाहीत. मेजरली एक्सरसाइजेसमध्ये पण ज्यावेळेला जे फिटनेस फ्रीक्स आहेत म्हणतो आपण, जे जास्त व्यायाम करतात ते हेवी वेट्स घेऊन क्रॉस बॉडी हे बऱ्यापैकी ज्या गोष्टी करतात त्याच्यामध्ये लोकांना गुडघ्यांना वगैरे इंजुरीज जास्त होतात आणि ते प्रॉपरली ट्रीट न केल्यामुळे परत हे कमी वयांमध्ये लवकर त्रास सुरू होतो. सो मेजॉरिटी ऑफ द पीपल, जे बरेचसे लोक आहेत त्यांना लवकर त्रास होण्याचं कारण म्हणजे सेडेंटरी लाईफस्टाईल, कम्प्युटरवर बसून काम, हे ते गाड्यांचा लॉंग प्रवास, सिटिंग इन कार्स फॉर अ लॉंग टाईम, ह्या सगळ्या गोष्टींमुळे वाढलाय आणि ते लवकर होतोय. त्याचबरोबर व्यायाम न केल्यामुळे आणि चुकीचा व्यायाम केल्यामुळे. हो, अगदी बरोबर आहे. आजकालचं जे लाईफस्टाईल असेल, ऑफिसमध्ये सुद्धा आपण बराच वेळ एकाच ठिकाणी बसून असतो. कुठेतरी ते पण जबाबदार असेल. पण गुडघेदुखी आणि संधिवात यामध्ये नेमका काय फरक असतो? सो गुडघेदुखी म्हणजे ऑस्टिओआर्थरायटिस जर आपण म्हटलं गेलं तर ऑस्टिओआर्थरायटिस हे वयाप्रमाणे होणारी झीज ह्याला आपण म्हणतो. आता संधिवात म्हणजे सगळे जॉईंट, सगळे सांध्यांना ते ओके. अफेक्ट करू शकतो. हां, हां. रुमटॉइड आर्थरायटिस, गाऊट वगैरे वगैरे असे त्याचे बरेचसे प्रकार आहेत. सो प्रायमरी ऑस्टिओआर्थरायटिस म्हणजे काय, ही वयाप्रमाणे होणारी गुडघ्याची जी झीज असते त्याला आम्ही प्रायमरी ऑस्टिओआर्थरायटिस म्हणतो.
प्रायमरी ऑस्टिओआर्थरायटिस हे वयाप्रमाणे होतं, 50-55च्या नंतर फिमेल्समध्ये आणि 60च्या नंतर मेल्समध्ये हे कॉमन पाहिलं जात होतं. आता आपला जो पहिला प्रश्न होता की हां, कमी वयात व्हायला लागलंय, पण हो, कमी वयात पण ते सुरुवात पाहतो आपण त्याची. हां, हां, जर हां. थोपवलं तर ते थांबणार, स्लोअर प्रोग्रेशन होणार. जे संधिवात म्हणतो दॅट इज रुमॅटॉइड आर्थरायटिस. इम्युन रिॲक्शन असतं शरीराच्या अगेन्स्ट. त्याच्यामध्ये रुमॅटॉइड आर्थरायटिस हे सगळ्यात कॉमन पाहिलं जातं आणि युरिक ॲसिड वाढल्यामुळे गाऊट हा प्रकार हा कॉमनली पाहिला जातो. गाऊटमध्ये काय असतं की युरिक ॲसिड म्हटलं तो एखादा जॉईंट पकडतो मेजरली, पण रुमॅटॉइडमध्ये बरेचसे मल्टिपल जॉईंट्स वगैरे वगैरेला पेन होऊ शकतो. तो संधिवात ज्याला असतो त्यालाही लवकर झीज जी आहे गुडघ्याची वगैरे किंवा जॉईंट्स लवकर कमी वयामध्ये खराब होऊ शकतात. बऱ्याच जो नॉर्मल गुडघेदुखी म्हणतो ते वयाप्रमाणेच होते. अगदी, अगदी. आणि आणखी एक महत्त्वाचं म्हणजे जेव्हा महिला असतात ना, गुडघेदुखी मोस्टली त्यांच्यातच जास्त करून दिसून येते. कारण का मला असं वाटतं, की वयानुसार त्यांचं वजन पण वाढत जातं. सो कुठेतरी त्या हेवी वजनाचा पण कुठेतरी गुडघ्यावर काही परिणाम होतो का? सो आता हे दोन वेगवेगळे प्रश्न हां, आहेत. जर बरोबर. महिला हं, पकडून घेऊया आपण वेगळं आणि वजन हे दुसरा हं, प्रश्न आहे. सो जर महिलांमध्ये आपण पाहायला गेलं, फिमेल्समध्ये मेजरली आपल्याला पाहायला जातं की पोस्ट मेनोपॉझल एज, हं. म्हणजे ज्यावेळेला 45मध्ये ज्यावेळेला पिरियड्स बंद व्हायला सुरू होतात, त्यावेळेला हॉर्मोनल चेंजेस बऱ्यापैकी होतात. ज्यावेळेला हॉर्मोनल चेंजेस बऱ्यापैकी होत आहेत, त्यावेळेला त्यांना हात लवकर त्रास होतो. कारण बोन कॅल्शियम डेफिशियन्सी सुरू होतात. देअर आर मल्टिपल चेंजेस दॅट हॅपन विच कॉजेस हॉर्मोनल चेंजेस जे आपण म्हणतो, ज्याच्यामुळे वजन पण वाढतं काही हं, लोकांना, हं, काही हं. लोकांना वॉटर रिटेन्शन होतं आणि कॅल्शियम डेफिशियन्सी प्लस जे लिगमेंट लॅक्सिटी ह्या सगळ्या गोष्टींमुळे त्यांची गुडघ्यांची आणि ह्याची झीज लवकर होते. सो ऑस्टिओपोरोसिस इज ऑल्सो, म्हणजे ज्याच्यानी हाडं ठिसूळ पण आहे. ऑस्टिओपोरोसिस आम्ही त्याला हाडं ठिसूळ होण्याला ऑस्टिओपोरोसिस म्हटलं जातं. त्याच्यानी लवकर ऑस्टिओआर्थरायटिस म्हणजे सांधेदुखी, गुडघेदुखी हे लवकर चालू होतं. महिलांमध्ये आम्ही नॉर्मली ते 45 टू 50मध्ये कॉमनली पाहिलं जातं. हं. मेल्समध्ये हीच गोष्ट 60-65च्या नंतर सुरू होते. आता सेकंड क्वेश्चन म्हणजे वजन. वजन. सो वजन हे इज अ मेजर फॅक्टर. ज्याचं वेट जास्त आहे त्याला लवकर ऑस्टिओआर्थरायटिस होणार, कमी वयात ऑस्टिओआर्थरायटिस होणार. व्हेअरॅज ज्याचं वय कमी आहे, वजन कमी आहे, त्याला लेटर एज म्हणजे उशिरा वयामध्ये किंवा त्याचं वय वाढल्यावर त्यांना हे होणार. जर वजन 5 किलोने जरी कमी केलं ॲट द एज ऑफ 50, जर म्हटलं की जर एज जर आपण म्हणतो 5 किलोने जरी हं. कमी केलं, त्याचे ऑस्टिओआर्थरायटिस होण्याचे चान्सेस जवळजवळ 50 ते 60% कमी होतात. ओह! सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की आफ्टर अ सर्टन एज किंवा इवन सुरुवातीपासून यू हॅव टू कंट्रोल युअर वेट, डू रेग्युलर एक्सरसाइजेस आणि स्ट्रेंथन युअर मसल्स अँड बोन्स. म्हणजे एकंदरीत वजन मेंटेन ठेवणं हे पण खूप महत्त्वाचं आहे. फार महत्त्वाचं आहे. आणि डॉक्टर काय होतं, की टॅबलेट्स, गोळ्या, औषधं काही याला कोण घाबरत नाही. पण जेव्हा ऑपरेशन, जेव्हा नी रिप्लेसमेंट आपण म्हणतो, हम्म, हम्म. तेव्हा बरेच जण आधीच घाबरून जातात. तर खरोखर इतकं घाबरण्याचं म्हणजे गरज आहे का? आणि सेकंड थिंग आपल्याला स्वतःलाच कळू शकतं का, की बाबा आता माझी नी रिप्लेसमेंटची वेळ आलेली आहे? सो हे जो प्रश्न विचारतो मी हे रोज बघतो. सो माझ्याकडे येणारे पेशंट जर मी त्यांना नी रिप्लेसमेंट म्हटलं, हे माझ्या क्लिनिकमध्ये झालेलं पण आहे की 15 वर्षापूर्वीची गोष्ट असेल. एक फिमेल ज्यांना मी म्हटलं नी रिप्लेसमेंट, म्हटलं अरे बाबा मी नाही करणार, मी चालले. आणि लिटरली औषधं न घेता ती वय निघून गेलेली आहे ज्यावेळेला मी त्याला नी रिप्लेसमेंट बोललो. पण 2 ते 3 महिन्यानंतर ती माझ्याकडे परत आली आहे की नाही, मी आता बॅग घेऊनच आले, मला आजच ॲडमिट कर. शी वॉज अन एक्स्ट्रीम केस, म्हणजे हां, ती हां, एक्स्ट्रीमच हां, होते हां. की मी आता चालले आणि आता मी बॅग घेऊन आले, मला ॲडमिटच करा, ॲडमिटच करा. मला करायलाच पाहिजे. सो पर्यायच नसेल हो, तेव्हा. पर्याय नाही आहे. म्हणजे लोकांना कधीही कुणालाही कुठलंही ऑपरेशन सांगितलं तर भीती वाटणं हे साहजिक स्वाभाविक आहे. हे होणारच आहे. कुठल्याही पेशंटला जर मी सांगितलं बाबा तुम्हाला ऑपरेशन करायचं आहे, ते नी रिप्लेसमेंट असो किंवा छोटीतली कुठलं छोटी पण सर्जरी असो. असो, भीती वाटणं हे स्वाभाविक आहे. सो नी रिप्लेसमेंट म्हणा किंवा कुठल्याही सर्जरीला जी भीती वाटते, आपल्याला माहिती आहे की आपल्याला पर्याय नाही म्हणून ते करावं लागतं. सो कुठलाही पेशंट जो गुडघेदुखीसाठी येतो त्याला आम्ही पहिलंच रिप्लेसमेंट असं सांगतच नाही. त्यांना पहिलं मेडिसिन्स देतो, फिजिओथेरपी, व्यायाम ह्या सगळ्यांनी गोष्टींनी ट्रीट केलं जातं. ह्या सगळ्या गोष्टींनी ठीक होत नाहीत, तरच त्यांना रिप्लेसमेंट ही गरज पडते. सो ज्यावेळेला तुम्हाला आराम पडत नाही आहे कुठल्या गोष्टींनी, हं. औषधांनी, गोळ्यांनी, व्यायामाने, वेट लॉस आणि वगैरे सगळ्या गोष्टींनी तुमची ॲक्टिव्हिटी कमी होते, त्यावेळेला समजून घ्या की मला आता रिप्लेसमेंटची गरज आहे आणि जाऊन ट्रीट करून तुमच्या कामाला परत लागा. हं, सिंपल ॲज हं, हं, दॅट. हं. म्हणजे इतकं टेन्शन घेण्याची गरज बिलकुल तेवढी नाही. नाही आहे. बिलकुल नाही. वेळ लागतो. 15-20 दिवस बेसिक एक्सरसाइजेस आणि 1.5-2 महिने कंप्लीट रिकव्हरी, दॅट्स इट.
तुम्ही युअर बॅक टू युअर नॉर्मल लाईफ. तुम्हाला जे करायचं आहे, जे तुमच्या वयाप्रमाणे तुमच्यासाठी आहे. 50 वर्षाचा माणूस आहे तो 50 वर्षासारखा पळणार आणि 80 वर्षासारखा 80 वर्षासारखा पण तो चालणार आरामात. बरोबर, बरोबर. आणि आता तुम्ही नवी मुंबईमध्ये रोबोटिक नी रिप्लेसमेंट सुरू केलेली आहे. तर ही जी टेक्नॉलॉजी आहे नवीन, ती नेमकी कशा पद्धतीने काम करते? सो कुठलीही सर्जरी म्हणा किंवा कुठल्याही फील्ड म्हणा त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी म्हणा किंवा नवीन नवीन शोध हे होतच राहतात. सो रोबोटिक्स हे नी रिप्लेसमेंटमध्ये अजून पुढची बेसिकली फॉर प्रिसिजन आणि परफेक्शनसाठी आपण नी रिप्लेसमेंट करतो. रोबोटिक्स हे नी रिप्लेसमेंटमध्ये वापरतो. आता हे नी रिप्लेसमेंट हे मी वर्षानुवर्ष करतच आलेलो होतो. त्याचमध्ये नवी मुंबईमध्ये ज्यावेळेला मी नी रिप्लेसमेंट सुरुवात केली, रोबोटिक नी रिप्लेसमेंटची सुरुवात केली, त्यामध्ये दॅट आय वॉज द फर्स्ट पर्सन टू स्टार्ट. आम्ही त्यावेळेला बऱ्यापैकी पाहिलं की येस दिस इज गिविंग मोर अँड मोर प्रिसिजन. त्याच्यामध्ये पेशंटला ब्लड लॉस कमी होतो आहे, बोन लॉस कमी होतो आहे, पेशंटची रिकव्हरी ही फास्ट होत चालली होती. सो दॅट इज दीज आर द फ्यू रिझन्स ज्यावेळेला आम्ही ते रोबोटिक ही तंत्रज्ञान त्याच्यात आणलं. सो कारण फरक पडतो कुठे, कारण प्लॅनिंग ही बेटर होतं. आम्ही सी टी स्कॅन वाला रोबोट यूज करतो, ज्याच्यामध्ये पेशंटचा आधीच एक सी टी स्कॅन होतो आणि त्याच्यामध्ये मी पूर्ण प्लॅनिंग हे सी टी बेसवर होतं. म्हणजे माझ्या लॅपटॉपवर सगळं प्लॅनिंग वन डे प्रायर टू सर्जरी किंवा ज्यावेळेला पण हे त्यावेळेला होऊन जातं. मला हे माहिती आहे की ह्या पेशंटसाठी काय लागणार आहे आणि इट इज पेशंट स्पेसिफिक. म्हणजे तुझ्यासाठी वेगळं, माझ्यासाठी वेगळं, तिसऱ्या माणसासाठी वेगळं आहे आणि त्याच्याप्रमाणे ते प्लॅनिंग होतं. दॅट इज द डिफरन्स बिटवीन रोबोटिक्स आणि कन्व्हेन्शनल. कारण कन्व्हेन्शनलमध्ये मला फिक्स्डच करावं लागतं. अच्छा. रोबोटिक्समध्ये मी अकॉर्डिंग टू द पेशंट जाऊ शकतो आणि दॅट इज गिव्हिंग बेटर रिझल्ट्स अँड बेटर परफॉर्मन्स. तुम्ही तर बऱ्यापैकी एक्सप्लेन केलं, पण तरी सुद्धा नॉर्मल सर्जरी आणि रोबोटिक सर्जरीमध्ये असा काय फरक तुम्ही सांगाल? सो नॉर्मल सर्जरीमध्ये आता जर मी रिप्लेसमेंट म्हणायचं तर नी रिप्लेसमेंट हे म्हणजे काय? नी रिप्लेसमेंट म्हणजे मी काय गुडघा काढून तो गुडघा टाकत नाही. प्रत्येकाला हे वाटतं, हां. बऱ्याच जणांना हे सो वाटतं. तसं नसतं ते. सो गुडघ्याची झीज म्हणजे काय झालं, 2 बोन आहेत, एक मांडीचं हाड आणि एक पायाचं हाड. दोन्ही हाडांवरती कार्टिलेज असतं आणि मध्ये लिगमेंट्स आणि गादी असते, ज्याला मेनिस्कस असं म्हटलं जातं. यांची स्मूथ मूव्हमेंट हे म्हणजे नॉर्मल नी मूव्हमेंट आहे. आता वयाप्रमाणे होतं काय, ते कार्टिलेज जे आहे ते खराब होऊन झालं आणि आपल्याला हाडावर हाड घासायला लागतं, त्यामुळे डिफॉर्मिटी पण होते. हे ऑस्टिओआर्थरायटिस किंवा सांधेदुखीमध्ये हे होत असतं. आता नी रिप्लेसमेंटमध्ये आम्ही करतो काय, तो खराब झालेला सांधा म्हणजे जे कार्टिलेज गेलं आहे त्या कार्टिलेजला आम्ही फक्त घासून काढून बाजूला करतो आणि त्या कार्टिलेज म्हणजे त्या हाडावरच कार्टिलेज जे निघून गेलं आहे त्या कार्टिलेजला आम्ही रिप्लेस करतो आहे. वी आर नॉट रिप्लेसिंग द बोन, आम्ही त्या कार्टिलेजला रिप्लेस करतो आहे. वरच्या हाडाच्या खालच्या हाडाच्या कार्टिलेजवरती कॅप बसवतो आहे, विच आर मेटॅलिक कॅप्स. ते वेगवेगळ्या मटेरियलचे असतात, कोबाल्ट, क्रोम, टायटेनियम, निओबियम नायट्रेट, हे वेगवेगळे मटेरियल्स असतात आणि मध्ये एक पॉलिथिलीन स्पेसर येतो. ते करताना आम्ही गुडघा जो बेंड झालेला आहे, हे झालेलं आहे, त्याला सरळ केलं जातं आणि लिगमेंट्सला बॅलन्स केलं जातं. त्याला नी रिप्लेसमेंट म्हणतात. आता कन्व्हेन्शनल पद्धतीने ज्यावेळेला आम्ही रेग्युलर पद्धतीने हे रिप्लेसमेंट करायचो, त्याच्यात वेगळे इन्स्ट्रुमेंट्स असायचे. जे इन्स्ट्रुमेंट्स आम्ही हाडावरती लावायचो आणि त्याच्यामधनं आम्ही ते बोन कट करायचो. आम्हाला ते फिक्स्ड असायच्या गोष्टी, की 9 मिलीमीटर बोन काढायला लागायचा दोन्ही साईडनी. म्हणजे मांडीच्या हाडाचा पण आणि पायाच्या हाडाचा पण 9 मिलीमीटरचा जे कार्टिलेज खराब झालेलं आहे ते काढायला लागायचं. आता ज्यावेळेला मी रोबोटिक प्रश्न हे करतो, त्याच्यामध्ये प्रत्येकाला 9 मिलीमीटर काढायची गरज नाही. मी जे प्लॅन केलेलं आहे 7 मिलीमीटर, 7.1 मिलीमीटर, 7.2 म्हणजे 7 ते 8 मिलीमीटरच्या मध्ये पण जर मला 7 मिलीमीटर बोन काढायचं आहे अकॉर्डिंग टू दिस प्लॅन आणि मला जर वाटलं की नाही आता ह्या पेशंटसाठी मला थोडंसं जास्त काढायला पाहिजे 0.1 तर मी 0.1च्या ॲक्युरसीनी त्या कट्स वेगळ्या घेऊ शकतो. ते ॲक्युरसी मला रोबोटिकमध्ये मिळते. त्यामुळे मला बोन तेवढं कट करायची गरज नाही पडत अकॉर्डिंग टू द म्हणजे जर मी ज्यावेळेला रोबोटिक्स वापरतो. कन्व्हेन्शनलमध्ये मला एक्स्ट्रा ओपन करायला लागायचं. साईज इम्प्लांटची वगैरे ही त्यावेळेला ऑपरेशनच्या वेळेला डिसाईड व्हायची. इथे तसं नाही, माझं प्लॅनिंग बेटर होऊन जातं. सी टी स्कॅन माझ्याकडे ऑलरेडी आहे. सी टी स्कॅन असल्यामुळे मला हे माहिती आहे की मला ह्या पेशंटसाठी हीच साईज लागणार आहे. त्यामुळे मी ते तयारी ठेवतो. मला त्यामुळे मसल्स पण जे आहेत किंवा आपण ज्या वेळेला ऑपरेशन करतो मला मसल्स ओपन करून आतमध्ये जावं लागतात. मला मसल्स तेवढे ओपन करायची गरज पडत नाही. जो सॉफ्ट टिश्यू म्हणतो आम्ही, जे मसल्स, लिगमेंट्स, ह्याची कमीत कमी ओपनिंग करावी लागते. त्यामुळे ब्लड लॉस हे कमी होतं. मसल्स कमी हलवल्यामुळे पोस्ट ऑपरेटिव्ह ऑपरेशनच्या नंतरचं पेनही कमी होतं. सो हे काही डिफरन्स आहेत कन्व्हेन्शनल आणि रोबोटिक्समध्ये. सो कन्व्हेन्शनल हे पद्धत ही चांगलीच आहे. मी म्हणत नाही की त्याच्याने कुणाचं नुकसान होतं आहे. नी रिप्लेसमेंट ज्यावेळेला मी कन्व्हेन्शनली करतो त्यावेळेला मी चांगलाच रिझल्ट देतो. पण तेच रिझल्ट मी बेटर पद्धतीने आणि अजून थोडे चांगल्या पद्धतीने रोबोटिक्समध्ये देत आहे. त्यामुळे डेफिनेटली रोबोटिक्स हॅज अ लिटल बिट ऑफ ॲडेड ॲडव्हान्टेज टू
ॲज कम्पेअर्ड टू कन्व्हेन्शनल. ओके. मग आता हे रोबोटिक नी रिप्लेसमेंट इतकं टेक्नॉलॉजी वापरून बनवलेलं आहे, तर मग ऑब्व्हियसली याच्या रिकव्हरीला पण तेवढाच वेळ लागत असेल ना? सो रिकव्हरीचं असं आहे, सो मी ज्यावेळेलाही गुडघे नी रिप्लेसमेंट करतो पेशंटला मी नेहमी सांगतो की तुम्हाला आज म्हणजे ज्या दिवशी मी सर्जरी करतो एक दिवस आधी ॲडमिशन होतं, सकाळी समजा सर्जरी झाली, संध्याकाळी त्यांना पाय खाली सोडून बसवणे, गुडघा 90 डिग्रीपर्यंत वाकवणे आणि सरळ करणे हे चालू होतं. उभं करतो आम्ही त्यांना. हे आधी होत नव्हतं, आता पॉसिबल आहे, कारण इवन आमचे कन्व्हेन्शनलचे टेक्निक्स आर फार बेटर, इम्प्लांट्स आर फार बेटर, आणि सगळ्यात महत्त्वाचे ॲनेस्थेसिया जे म्हणजे पेन मॅनेजमेंट हे फार चांगल्या पद्धतीने करतो. अच्छा. त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी पेशंटला आम्ही उभं करून चालवतो, व्यायाम चालू होतात. तिसऱ्या दिवशी पेशंटना वॉशरूमला जाणे आणि जर तिसऱ्या घरी दिवशी? हो तिसऱ्या दिवशी ओके. तिसऱ्या दिवशी वॉशरूमला जाणे, सगळं चालणे, आणि जर तिसऱ्या दिवशी पेशंट फिट आहे, त्यांना कम्फर्टेबल वाटतं, तर तिसऱ्या दिवशी घरी पाठवतो किंवा चौथ्या दिवशी घरी पाठवतो. म्हणजे 4 दिवसात? हो, 3 ते 4 दिवसात घरी. काही माझे पेशंट एवढे कम्फर्टेबल आहेत, यंगर पेशंट स्पेसिफिकली, ते 2 दिवसातही जातात. सेकंड डे म्हणतात आम्ही ठीक आहे, आम्ही जातो परवा. म्हणजे फर्स्ट ड्रेसिंग, सेकंड डेला जेव्हा ड्रेसिंग होतं त्यावेळेला घरी जातात. त्यानंतर घरी फिजिओथेरपी व्यायाम चालू राहतात. टाके जे आहेत ते 12 ते 15 दिवसात स्टिच रिमूव्हल होतो. घरी पेशंटला रेग्युलरली व्यायाम करावे लागतात, एक्सरसाइजेस करत राहायचे. थोडं ऑपरेशनच्या नंतर डेफिनेटली पेन होतच आहे, कारण तुम्ही व्यायाम करताय, जखम भरते आणि त्याच्यामध्ये तुम्ही ते जखम वाकवताय, सरळ करताय, स्ट्रेच करताय. पोस्ट ऑपरेटिव्ह पेन असतं. 1.5 ते 2 महिन्यात मी पाहिलेलं आहे रेग्युलरली माझे पेशंट हे बरे होऊन घरी जातात. एका गुडघ्याचं केलं तरी पण आणि दोन्ही गुडघ्यांचं एकत्र केलं तरीही, कारण थोडासा डिफरन्स राहतो एक 10-15 दिवसाचा की दोन्ही गुडघ्यांचं केलं तर. सो रोबोटिक्समध्ये असं आहे की रोबोटिक्समध्ये तीच जो टाईम आहे, सो रोबोटिक्स नंतर मी हे पाहायला लागलो आहे की माझे पेशंट जे वॉकर घेऊन घरी जायचे ते आता विदाऊट वॉकर घरी जातात. त्यांना तेवढा कॉन्फिडन्स आलेला आहे, त्यांना तेवढं पेन नाही आहे, ते दे आर फीलिंग मच बेटर इन टर्म्स की त्यांना ते फ्रीली चालायला लागले. रिकव्हरी जो मी म्हणायचो की 2-2.25 महिने 2.5 महिने लागायचे, ते 1.5 ते 2 महिन्यावर आलेलं आहे. सो 15-20 दिवसाचा फरक डेफिनेटली रोबोटिक्समध्ये पडलेला आहे. सो येस, तो एक फरक झालेला आहे. अर्ली रिकव्हरी आहे रोबोटिक्समध्ये. आणि मग या पिरियड नंतर ते त्यांच्या आधीसारखं लाईफस्टाईल कॅरी करू शकतात, जसं ते आधी करायचे पूर्णपणे? बेटर लाईफस्टाईल होते. सो जी लाईफस्टाईल आहे म्हणजे एक्सपेक्टेशन्स हे फार महत्त्वाचे आहेत. त्याच्यावरून मला माझी दुसरी एक पेशंट होती, ती इकडेच मुंबईत कुर्ल्यामध्ये राहत होती. ती माझ्याकडे सर्जरी करून गेली होती आणि ती 1.5 महिन्यानंतर 1.5 महिना नाही, 1 महिन्यानंतर माझ्याकडे आली. म्हणे सर अभी चलती हूँ तो दुखता है. म्हटलं ठीक आहे, 1च महिना झाला दुखतं, म्हटलं नॉर्मल आहे. मी तिला पूर्ण एक्झामिन केलं आणि झालं, ती सगळेच चालत आले. म्हटलं कब दुखता है? म्हणे सर 1 किलोमीटर में चल रही हूँ तो फिर दर्द होना शुरू होता है. मतलब आप जब मेरे पास पहली बार आए थे तो आप कैसे आए थे? सो मला ती पेशंट स्पेसिफिकली लक्षात होती की तिला व्हीलचेअरवरती तिच्या मुलांनी आणलं होतं आणि तिला उचलून माझ्या टेबलवर ठेवलं होतं. सो ती महिन्याभरानंतर ती एकटी आली, रिक्षाने आली आणि चालत माझ्या रूममध्ये आली होती. मी म्हटलं देखो मॅडम 1 महीने में इतना ही होगा. सो रिकव्हरी इज अ पार्ट अँड पार्सल. सो ती व्यायाम पण करून खूप तिने मोठी रिकव्हरी आहे. सो तसंच असतं. सो दे हॅव टू अंडरस्टँड की किती दिवस. त्याच्यानंतर मग मी हे केलं की माझ्या प्रत्येक पेशंटचा प्री ऑपरेटिव्ह एक व्हिडिओ असतो. पेशंटला लक्षात ठेवणं गरजेचं आहे की आपण कुठल्या परिस्थितीत होतो आणि त्यानंतर आपली हळूहळू रिकव्हरी होते. सो शी हॅज गॉन बॅक टू हर नॉर्मल लाईफ. तिच्या वयाप्रमाणे ती नॉर्मल झाली. सो माझे काही पेशंट्स आहेत जे यंगर आहेत, हू रिकवर इन 1-1.5 मंथ. ते त्यांच्या ऑफिसला जाणे, ट्रेकिंग जाणे, 60च्या नंतरचे जे पेशंट रिटायर्ड आहेत ते बाहेर फिरायला जात नव्हते, आता ते फिरायला जातात. ते आम्हाला व्हिडिओ पाठवतात, मी जपानला गेलो, इकडे गेलो, तिकडे गेलो, फिरायला सहलीला मित्रांबरोबर गेलो. जे वयस्कर आहेत समजा 75-80, ते नॉर्मल त्यांच्या घरामध्ये आरामात, जे बेड रिडन होते ते चालायला फिरायला लागतात. सो आय हॅव क्वाईट अ फ्यू इन्स्पायरिंग पेशंट्स ऑल्सो, म्हणजे ज्यांनी मला इन्स्पायर केलं की हां बाबा एवढी रिस्क घेऊन पण करू शकतो. एक स्पेसिफिकली एक 76 इयर ओल्ड होते, हू वॉज व्हेरी अनफिट फॉर सर्जरी. म्हणजे त्यांना फ्रँकली स्पीकिंग माझे ॲनेस्थेटिस्ट आणि माझे फिजिशियन्सनी म्हटलं की नाही, हे बाबांना ऑन टेबल पण त्यांना काही होऊ शकतं, त्यांना करू नका. 76 होते आणि त्यांना बऱ्यापैकी बाकी कार्डियॅक प्रॉब्लेम्स, लंग प्रॉब्लेम्स असे सगळे होते. बट त्यांनी आम्हाला सगळ्यांना म्हटलं सर नाही, मला तुमची सगळ्यांची अपॉइंटमेंट एक दिवशी पाहिजे, कारण आम्ही त्यांना सांगितलं सर तुमचे ऑपरेशन करायला फार अवघड आहे. सर ते म्हटले आम्हाला सगळ्यांची अपॉइंटमेंट एकत्र पाहिजे. माझे फिजिशियन्स आणि ॲनेस्थेटिस्ट यांना सगळ्यांना, कार्डिओलॉजिस्टला त्यांनी एकत्र बोलवलं, त्यांच्या मुलांना बोलवलं. म्हटलं माझं ऑपरेशन करा, मला टेबलवर जरी काही झालं तरी चालेल, पण हे मी असं जगू शकत नाही. अशी रिस्क घेऊन आम्ही ती सर्जरी केली त्यांची.
ते 2 दिवसात 3 दिवसात चालायला लागले. अरे वा. ही वर्कड वेल फॉर 6 to 1 year. 1.5 वर्षांनंतर बाबांचा नॉर्मल ह्याच्याप्रमाणे ते ही पास्ट अवे, बट ही वॉज वॉकिंग दॅट वे. सो इज अ व्हेरी, म्हणजे ते ही वॉज अन इन्स्पायरिंग पेशंट फॉर मी. म्हणजे मी हा, खरं सांगतो सिरियसली. की असं मी तर म्हणत होतो की करू नका, बट ही इन्स्पायर्ड मी की नाही, मला माझ्या नॉर्मल लाईफस्टाईलला जगायचं आहे. म्हणजे मला तिथे पेन कुणावरती होतं त्याच्यापेक्षा त्यांना असं वाटतं मला की मला कुणावरती अवलंबून राहायचं नाही आहे. आय हां. वॉन्ट टू डू इट ऑन माय ओन. सो ही वॉज अन इन्स्पायरिंग स्टोरी. सो असे काही पेशंट्स असतात जे आपल्याला डॉक्टर्सला इन्स्पायर करतात टू डू बेटर अँड बेटर थिंग्स. अगदीच. आणखी एक मिथ आहे, म्हणजे लोक याला घेऊन खूप कन्फ्यूज असतात. तुम्ही बऱ्यापैकी आता ही सर्जरी कशी होते ते एक्सप्लेन केलेलंच आहे. पण ही रोबोटिक सर्जरी रोबोट करतो पूर्णपणे? सो रोबोटिक नी रिप्लेसमेंट हं. हा जो शब्द वापरले जातात हे चुकीचे आहेत. इट इज रोबोट असिस्टेड नी रिप्लेसमेंट. हां. सो कधीही सर्जरी मी करतोय, रोबोट हा मला एक असिस्टंट आला, मी जे करतोय तेच अजून चांगल्या पद्धतीने करण्यासाठी मला तो मदत करतोय. सो आता समजा बोन कट्स येत आहेत, ते बोन कट्समध्ये सेम प्रिसिजन यावं त्यासाठी रोबोट मला मदत करतोय. सो बोन पेशंटचं जे जॉईंट ओपन केला जातो हे मी करतो. पेशंटवर सेन्सर्स लावणे हे मी करतो. माझ्याकडे एक फुल्ली ऑटोमेटेड रोबोट आहे. सो फुल्ली ऑटोमेटेड रोबोट आणि बाकीच्या रोबोट्समध्ये थोडे फरक आहेत. तो रोबोट पण बऱ्यापैकी वेगवेगळ्या प्रकारचे असतात. तो जो फुल्ली ऑटोमेटेड रोबोट आहे तो कट्स पण स्वतः घेतो. सो हां. तो रोबोट हा जो आहे बोनचे कट्स स्वतः घेतो. सो आय हॅव टू गाईड इट. मला पाहावं लागतं ते कसं चाललंय, काय चाललंय. मी त्याला गाईड करणार आणि फायनली येऊन रोबोटिक आर्म येऊन ते बोन त्यावेळेला ते कट करतं. त्यामुळे परत इम्प्लांट लावण्याचं काम हे परत सर्जनचं आहे आणि त्याचे फायनल पॉईंट्स हे सर्जन करतो. तर रोबोट हे फक्त असिस्ट अच्छा, करतो. ओके. ही इज नॉट ऑपरेटिंग. मी जाऊन कुठे बाहेर कॉफी पित नसतो बसलेलो. आय हॅव टू बी देअर, आय हॅव टू डू एव्हरीथिंग आणि हां. डेफिनेटली कारण का त्यांनी त्यासाठी पण घाबरत असेल की फक्त रोबोटच करणार की काय, हो, डॉक्टर असतील की नाही, असे हा पण त्यांच्या मनात प्रश्न हे येत असतील. बऱ्याच लोकांना आधी प्रश्न पडायचा, पण आता बऱ्याच लोकांना क्लिअर झालेलं आहे की तसं नाही आहे. इट इज त्यांनाही माहिती आहे की सर्जनच करतोय हं. आणि रोबोट फक्त त्यांना मदत करतोय. येस. सो डॉक्टर प्रमोद, वयानुसार आपल्या गुडघ्याची झीज ही होतच राहणार. साधारण कुठल्या वयापासून झीज व्हायला सुरुवात होते आणि एकंदरीत कुठेतरी मेंटेन ठेवण्यासाठी आपण काय काळजी घेऊ शकतो? आताचं लाईफस्टाईल तसं राहिलेलंच नाहीये, पण तरी सुद्धा त्यातल्या त्यात आपण काय काळजी घेऊ शकतो? सो जर आपण झीज पाहायला गेलं तर झीज आम्ही जर म्हटलं एज ऑफ ग्रोथ इज अप टू 25 नंतर डिजनरेशन आहे असं म्हटलं पाहिजे. पण जर आपण झीज गुडघ्याची वगैरे जर म्हटलं तर 35-40च्या नंतर लोकांना नी पेन्स वगैरे आजकाल आम्ही रेग्युलरली पाहतो. सिटिंग लाईफस्टाईल, लाँग आवर्स सिटिंग, ऑफिस आवर्स आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ते लवकर होतं. सो फर्स्ट साईन जे आपण पाहतो ते म्हणजे तुम्ही खूप वेळ ऑफिसमध्ये बसलात आणि मग उभं राहिल्यावरती पाय गुडघे दुखायला लागतात. हं. सिनेमा गोवर साईन म्हणतात त्याला. त्याचप्रमाणे पायऱ्या चढ उतार करताना दुखायला लागतं लोकांना. हे फर्स्ट साईन, काही साईन्स आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला समजलं पाहिजे की आपल्या गुडघ्याला त्रास व्हायला सुरू झालेला आहे. सो त्यापासून आपण काळजी घेतली पाहिजे की गुडघ्याचे व्यायाम रेग्युलरली केले पाहिजेत. कॅल्शियम, व्हिटॅमिन डी हे रेग्युलरली घेतले पाहिजेत. ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही रेग्युलरली करत राहाल तर तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. त्याचबरोबर गुडघ्याची झीज वाढला आहे. 50-55 नंतर रेग्युलरली चालण्यामध्ये पेन व्हायला लागलं, तुम्हाला बसायला उठायला त्रास व्हायला लागला रेग्युलरली. म्हणजे खूप वेळ बसल्यावर पण नाही, नॉर्मल बसून उठायला पण त्रास व्हायला लागला. त्यानंतर जास्त काळजी घेणे म्हणजे त्याच्यामध्ये करायचं की मांडी घालणे बंद करा. हं. खाली पायावर बसणं बंद करा. इंडियन स्टाईल टॉयलेटमध्ये नाही बसायचं, वेस्टर्न कमोड वापरायचं. ह्याचं कारण का? असं नाही की मूव्हमेंट नाही करायची. मूव्हमेंट पूर्ण पाहिजे आपल्याला, हालचाल पूर्ण पाहिजे. तुम्ही हवेत बसून पाय पूर्ण हलवा, हालचाल येऊ दे. पण ज्यावेळेला तुम्ही मांडी घालून किंवा पायावर खाली बसता त्याच्यावर प्रेशरमध्ये त्या गुडघ्यावरती प्रेशर वाढतो, ताण वाढतो. त्याची झीज लवकर होते. हे प्रिव्हेंटिव्ह गोष्टी आहेत की प्रिव्हेन्शन करण्यासाठी काय? सो प्रिव्हेन्शन करण्यासाठी मांडी न घालणे, खाली पायावर न बसणे, आफ्टर अ सर्टन एज ज्यावेळेला गुडघे दुखायला लागलेत त्याच्या आधी तुम्ही व्यायाम करायचा आहे. वॉकिंग हे डेफिनेटली केलं पाहिजे. हं, हं, वॉकिंग हं. हे रेग्युलरली केलंच पाहिजे. कॅल्शियम, व्हिटॅमिन डी घेणं गरजेचं आहे. जर पेन जास्त होत आहे तर कन्सल्ट अ डॉक्टर. आणि त्याचप्रमाणे काही एक्स्ट्रा ॲडिटिव्ह मेडिसिन्स असतात जे कार्टिलेज रिजनरेशनसाठी वगैरे असतात. दॅट यू कॅन ॲड अप. आणि किंवा स्पेशल एक्सरसाइजेस ज्यांना लागते त्यांना फिजिओथेरपी एक्सरसाइजेस हे तुम्ही व्यायाम करून फिजिओथेरपिस्टची मदत घेऊन तुम्ही व्यायामही शिकू शकता. तसंही करता येतं. ओके. आणि डॉक्टर, बरेच वेळा बरेच जणांना गुडघेचा त्रास होत असतो, पण ते अंगावर काढतात. ते विचार करतात की आता ऑपरेशन हाच एक शेवटचा पर्याय आहे. पण हे त्यांचं असं पुढे ढकलणं त्यांना किती प्रॉब्लेम्स क्रिएट करू शकतं? सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हाच आहे की अंगावर काढणे. हं. सो हे जर आपण पाहिलं यंगर एजपासून सुरू असतं. सो आता तरी तो प्रॉब्लेम थोडा कमी झाला आहे. बट मी जर 20 वर्षापूर्वीची गोष्ट करायचो,
सो नी इंजुरीचा पेशंट, यंगर पेशंट, ज्याला गादी फाटली किंवा लिगमेंट त्याची टेअर झालेली आहे आणि त्याला आम्ही दुर्बिणीचं ऑपरेशन सांगतो, दॅट इज आर्थ्रोस्कोपिक सर्जरी. याच्या निमित्त लिगमेंट रिपेअर करणार आहे आणि गादी रिपेअर करणार आहे. ते रिपेअर केल्यामुळे त्याच्या गुडघ्याची झीज कमी होणार आहे आणि त्याला उद्या जाऊन रिप्लेसमेंट लागणार नाही आहे. सो ज्यावेळेला आम्ही अनट्रीटेड सोडतो तर जे झीज 60मध्ये होणार आहे ती 40मध्ये होऊन जाते. सो पण अनट्रीटेड सोडल्यामुळे लोक काय करतात, ऑपरेशन म्हटलं की बंद, कान बंद होतात तिथे. त्यामुळे ते स्वतःची ताकद म्हणजे स्वतःचाच त्रास वाढवून घेतात. सो त्यामुळे लवकर झीज होते. दुसरा म्हणजे ज्यावेळेला रिप्लेसमेंट सांगितलं जातं त्यावेळेला पेशंटला हे पाहणं गरजेचं आहे की त्यांनी रिप्लेसमेंट इज नॉट अन एमर्जन्सी सर्जरी. कुठल्याही पेशंटला मी सांगत नाही की उद्याच्या उद्या रिप्लेसमेंट कर नाही तर तुझं चालायचं बंद होईल. दॅट इज अ व्हेरी रॉंग थिंग टू से. ही एक प्लॅन्ड ऑपरेशन आहे. ज्यावेळेला रिप्लेसमेंट हे सांगितलं जातं त्याच वेळेला सांगितलं जातं ज्यावेळेला सगळे पर्याय संपलेले आहेत, दुसऱ्या कुठल्याही गोष्टींनी त्या पेशंटला आराम पडणार नाही आहे. त्यामुळे पेशंटनी प्लॅन करावं, महिना 2 महिने 3 महिने घ्यावं आणि प्लॅन करून ते ऑपरेशन करून घेतलेलं बेटर आहे. यंगर एजमध्ये केलेलं डेफिनेटली बेटर. यंगर म्हणजे मी हे नाही म्हणत 30-40, यंगर म्हणजे 50-55 हे माझे यंगर पेशंट्स आहेत. अनलेस अँड अनटिल त्याला रुमॅटॉइड आर्थरायटिस किंवा असं काही असेल त्या यंगर पेशंट्स पण असतात. 50-55-60च्या पुढे करून घ्या, कारण इफ यू आर ॲट 60 आणि तुम्हाला इनएव्हिटेबल आहे ते करायलाच पाहिजे तर ते केलेलं बेटर. कारण तुमचं वय जर 70 होणार आहे त्यावेळेला तुम्हाला करायला ते अजून अवघड होणार आहे, तुमची रिकव्हरी अजून स्लो होणार आहे. त्याचबरोबर गुडघ्याची झीज वाढते आणि गुडघ्याचे बाक वाढतात. जेवढा खराब गुडघा घेऊन येणार मलाही तेवढाच त्रास होणार तुम्हाला सरळ करून द्यायला किंवा पूर्णपणे नॉर्मल करायला. तुमची मूवमेंट तेवढी कमी होते, तेवढंच तुम्हाला रिझल्ट पण कॉम्प्रोमाइज मिळतात. सो इट इज बेटर की तुम्हाला त्रास आहे, बेटर गेट इट डन. हे वेस्टर्न कंट्री लवकरात लवकर येईल तितकं ते लवकर होऊ शकतं. हो, वेस्टर्न कंट्रीजमध्ये हे फॉलो होतं. दे वॉन्ट टू गो बॅक टू देअर नॉर्मल लाईफ. क्वालिटी ऑफ लाईफ हा फार महत्त्वाची गोष्ट आहे तिथे. आणि कारण क्वालिटी ऑफ लाईफ म्हणजे काय, मला आता 60 झालं, मी फिरतोय सगळीकडे, पळायचं, मला रिटायर झालो आहे, मला फिरायचं आहे आणि मी गुडघेदुखीसाठी जागेवर बसलो आहे असं नको आहे. मला सगळीकडे फिरायचं, माझा टाईम आहे फिरण्याचा. सो दॅट क्वालिटी ऑफ लाईफ शुड बी मेंटेन. हे फार महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे गेट इट ट्रीटेड, गेट फिनिश इट ऑफ जर तुम्हाला करायची गरज आहे. अदरवाईज यू आर फाईन. ओके, बरोबर, अगदी बरोबर. आणि आता सोशल मीडियावर पण बरेच काहीतरी सॉल्युशन्स येतात गुडघ्यासाठी वगैरे. तर मग ते त्यात कितपत तथ्य आहे किंवा त्यांनी काही फरक पडतो का, की शेवटी डॉक्टरकडे जाणं ह्यातच सो छानपण आहे? फ्रँकली स्पीकिंग, गुगल, सोशल मीडिया हे मीडियम्स अवेअरनेससाठी ठीक आहेत, पण ट्रीटमेंटसाठी नाही. सो ॲज अ डॉक्टर आम्ही गुगलवरनं शिकून डॉक्टरी नाही करत. सो फ्रँकली स्पीकिंग देर इज अ डिफरन्स बिटवीन मॅथ्स अँड मेडिकल फील्ड. मॅथ्समध्ये 1+1=2 असतो, मेडिकल फील्डमध्ये तसं नसतं. मेडिकल फील्डमध्ये देर आर गाईडलाईन्स. आम्ही ते प्रत्येक पेशंटनुसार मला माझी ट्रीटमेंट थोडी बदलावी लागते. 2 ट्विन्स आहेत, त्यांना सेम आजार आहे, त्यांना सेमच ह्याच्यानी फरक पडला असं गरज नाही आहे. ह्याला फरक पडला, दुसऱ्याला फरक पडला नाही, मला थोडंसं काहीतरी वेगळं त्याला द्यावं लागेल. दॅट इज अ डिफरन्स बिटवीन अ डॉक्टर अँड दिस थिंग. सो आय हॅव अ गाईडलाईन विच आय फॉलो आणि त्याच्याप्रमाणे आम्ही ट्रीटमेंट करतो पेशंटची. त्यामुळे इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड की सोशल मीडियावरनं किंवा अशा गोष्टींवरनं तुम्ही तुमची ट्रीटमेंट करू शकत नाही. हां, यू कॅन हॅव अ गुड अवेअरनेस, तुम्हाला तुमची माहिती मिळेल, ते माहितीचे डाऊट्स घेऊन तुम्ही डॉक्टरकडे जा, ते डाऊट्स निरसन करून घ्या, शंका निरसन करून घ्या, पण ट्रीटमेंट करू नका तिथे. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड. बऱ्याच लोकांना असं वाटतं की नाही, हे आम्ही फोटो बघून व्यायाम करू किंवा व्हिडिओ बघून व्यायाम करू. इट इज नॉट द राईट वे टू डू इट. यू हॅव टू लर्न द एक्सरसाइजेस प्रॉपरली, डू इट प्रॉपरली. त्याचबरोबर ट्रीटमेंटमध्ये पण भरपूर चेंजेस असतात. आता एका माणसाला जो व्यायाम दाखवतो त्याला काहीच आजार नाही आहे, पण इकडे तुम्हाला आजार आहे, त्याच्यामध्ये तुम्ही तो व्यायाम करताय, यू आर गोइंग टू ॲग्रवेट थिंग्स. डेफिनेटली करायचं नाही तसं. प्रत्येकाच्या हिशोबाने आम्हाला ट्रीटमेंट करावं लागतं. दॅट इज द वे इट हॅज टू बी. सो गुगलवरनं पाहून किंवा सोशल मीडियावरती पाहून ट्रीटमेंट नाही. हां, तुम्ही व्यायाम करा, बाकी सगळं करा, चालेल, पण ट्रीटमेंट नाही. स्वतः डॉक्टर बनायला जाऊ नका. डेफिनेटली नाही. सो आता फिट राहण्यासाठी सगळेच मोस्टली जिम करत असतात. ज्यांना ज्यांना पॉसिबल आहे ते जिम करतात. पण जिममध्ये कधी कधी इंजुरीज होऊ शकतात. चुकीचा काहीतरी वर्कआउट केला जातो. तर त्यावेळेला ज्या इंजुरीज होतात त्या कुठेतरी पुढे जाऊन प्रॉब्लेम क्रिएट करू शकतात. सो जिम इंजुरीज हे बऱ्यापैकी कॉमनली पाहिल्या जातात आजकाल.
एव्हरीबडी किंवा खेळताना असेल. हो, खेळताना किंवा आजकाल मॅरेथॉन हं. म्हणतो. आता खेळतानाच्या इंजुरीज मी जर पाहायला गेलं तर थंडीच्या ह्याच्यामध्ये जानेवारीमध्ये वगैरे वगैरे सगळ्या कंपन्यांचे मुंबईमध्ये आम्ही बघतो मॅचेस सुरू होतात. सो सडनली जे काही लोक वर्षभर खेळत नाही ते खेळायला लागतात आणि त्यांना इकडे तिकडे इंजुरीज होतात. दॅट इज बिकॉज सडनली सुरू करतात लोक. मॅरेथॉन सुरू झालं, सगळं सुरू झालं, लगोलगच पळायला लागतात. दे आर नॉट ट्रेनिंग. जे ट्रेन केलेले त्यांना इंजुरीज होत नाहीत सहसा. जे अनट्रेन जातात दे आर कॉझिंग प्रॉब्लेम्स. सिमिलरली जिममध्ये पण, जिममध्ये आपण व्यायाम करतो रेग्युलरली, जर प्रॉपर व्यायाम करतो आणि तो शिस्तीत करतो तर आपल्याला प्रॉब्लेम होणार नाही. पण ज्या वेळेला तुम्ही व्यायाम एका लेवलच्या वरती जाऊन करणार किंवा सडनली जाऊन करणार तर डेफिनेटली तुम्हाला प्रॉब्लेम होणार आहे तो. सो यू हॅव टू अंडरस्टँड की तुमच्या शरीराला किती होणार. आता एक अजून गोष्ट जी आपल्या ह्याच्यामध्ये की वयस्कर लोकांमध्ये जे पाहतो, सो बऱ्याचदा लोकांमध्ये 20 वर्ष जिमला, मी समजा 20चा असताना मी जिम करत होतो आणि नंतर मी माझ्या कामामध्ये बिझी झालो, मी जिम सोडलं. आता 40च्या नंतर मला सडनली आठवण आलं, अरे मी फिट व्हायला पाहिजे आणि मी जिमला गेलो. त्यावेळेला मी करत होतो त्याच लेवलला मी जायला बघतो. सो दॅट इज द डिफरन्स. युअर बॉडी हॅज गॉन थ्रू अ लॉट, युअर मसल्स हॅव चेंज म्हणजे बऱ्यापैकी चेंजेस झालेले आहेत तुमच्या शरीरात. तुम्हाला तुमच्या वयाप्रमाणे करायला लागतात. इवन तुम्ही जरी 6 महिने ब्रेक घेतला तरी पण तुमच्या त्या लेवलला जायला तुम्ही थोडा वेळ द्यायला पाहिजे. गोईंग बॅक टू द जिम हे फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि दॅट इज द टाईम. त्याच वेळेला सगळ्यात जास्त इंजुरीज होतात, कारण सगळ्यांना घाई असते की बरं मी 6 महिन्यापूर्वी तर करत होतो, 15 दिवसात मी नॉर्मल ह्याच्यावर झालं. इट इज नॉट पॉसिबल. तुम्हाला कमीत कमी 1.5 महिना 2 महिने द्यावे लागतात टू गो बॅक टू तुमच्या रेग्युलर ह्याच्यावरती. त्याचबरोबर विथ एज जे फास्ट किंवा आपण हाय इंटेन्सिटी व्यायाम म्हणतो ते कमी करायला पाहिजे. यू हॅव टू डू एक्सरसाइज, यू हॅव टू वेट्स करा, सगळं करा, फक्त स्लोअर करा, थोडं फास्टर करू नका. जस्ट रिड्यूस युअर पेस अकॉर्डिंग टू युअर एज. कंटिन्यू चेंजिंग द एक्सरसाइज. यू आर हे तुम्हाला फार महत्त्वाचं आहे की तुम्ही का करताय व्यायाम. व्यायाम तुम्ही फिट राहण्यासाठी करताय. बरोबर. त्याच्यामुळे अजून काही वेगळं अजून वाढवून घेऊन. बरोबर. सो डॉक्टर प्रमोद, बऱ्याच जणांचं असं होतं की जिने चढताना असेल किंवा बसताना उठताना पायाच्या म्हणजे गुडघ्यामधून आवाज येतो कट 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 असा. तर त्याचा नेमका काय अर्थ असतो आणि म्हणजे ते नॉर्मल आहे का? सो गुडघ्यांमधनं किंवा कुठल्याही जॉईंटमधनं आवाज येणे हे यू शुड नॉट गेट वरीड, म्हणजे त्याचं नॉर्मल असू शकतं. हां. त्याचबरोबर जर गुडघा अडकत असेल पायऱ्या चढ उतर करताना किंवा बसून उठताना, लॉक होत असेल, क्लिकिंग नॉईज वेगळा असतो आणि नॉर्मल टक 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 जो आहे तो वेगळा असतो. सो जर नेहमी तो अडकत असेल त्याचबरोबर क्लिक येत असेल देन त्याच्यात काळजी घेतली पाहिजे. आपल्याला तो पाहायला पाहिजे हे कशामुळे, त्या गुडघ्यातले मेनिस्कस हा जो गादी जी असते ते फाटल्यामुळे हे असू शकतं. त्यावेळेला आपल्याला MRI करायला लागतो. नॉर्मल नेहमीच जर आवाज येतो क्लिक क्लिक पायऱ्या चढ उतर करताना, तो हा नॉर्मल आवाज आहे. काही लोकांना तो असतो. त्यासाठी जर पाहिजे असेल तर थोडंसं एक्सरसाइजेस करून जे क्वाड्रिसेप्स म्हणजे मांडीचे जे मसल्स आहेत स्नायू समोरचे, त्याची स्ट्रेंथ वाढवली की तो आवाज निघून जातो. ओके. पण आता नी रिप्लेसमेंट नंतर जर पुन्हा सपोज एक्सरसाइज करायचं असेल किंवा वॉकिंग असेल, ज्या स्पीडनी ज्या डेडिकेशनने तो आधी करत होता तसंच नंतर करू शकतो? डेफिनेटली वॉकिंगची स्पीड इज नॉट रिलेटेड टू नी रिप्लेसमेंट. स्पीड इज रिलेटेड टू पेशंट्स एज. तुम्ही जर 50च्या तुम्ही 50 प्रमाणे चालणार, 60च्या तुम्ही 60 प्रमाणे चालणार आणि 80 वर्षाचे जो पेशंट आहे तो 80 वर्षाप्रमाणे चालणार. तर तुमचं वॉकिंगची स्पीड जी आहे इज नॉट रिलेटेड टू रिप्लेसमेंट. हां, डेफिनेटली जे सुरुवातीचा हिलिंग फेज जे आपण म्हणतो 1.5 ते 2 महिन्याचा जो रिकव्हरी टाईम आहे त्याच्यामध्ये थोडीशी स्लोअर असते, पण एकदा तो तुमचा रिकव्हरी फेज गेला की त्यानंतर तुम्ही नॉर्मली चालू शकता. ओके. सो आजकाल काय होतं की लोक Google किंवा सोशल मीडियावरून पण ट्रीटमेंट ठरवतात. पण गुडघ्यांच्या बाबतीत स्वतःहून काहीतरी ठरवणं की बाबा मी ही ट्रीटमेंट घेईन आणि हीच करेन, हे कितपत याला काय प्रॉब्लेम होऊ शकतो? सो बेसिकली स्वतःहून ट्रीटमेंट म्हणजे फक्त काळजी घेणे आहे की खाली बसू नका, मांडी घालू नका, तेवढंच मेन ट्रीटमेंट आहे आणि कॅल्शियम विटॅमिन हे घेणं हेच ट्रीटमेंट ते आहे. बाकी स्वतःच्या ॲक्टिव्हिटीज पेशंटनी स्वतः ठरवायच्या असतात की ॲक्टिव्हिटीज किती थांबवायच्या. हा त्रास व्हायला लागला की बंद करा, ह्या सगळ्या गोष्टी पेशंटनी स्वतः ठरवायच्या. अननेसेसरी खूपच जास्त बंद करणं पण चुकीचं आहे. सो म्हणजे मी म्हणेन की काही लोक काय करतात की दुखतोय म्हणून चालणंच बंद करून टाकतात. हां, मी आता तेच तुम्हाला विचारणार होते. तर चालणं जर बंद केलं तर तुम्ही तुमचीच लाईफस्टाईल संपवताय. तुम्ही यू आर गेटिंग तुमचे मसल्स अजून वीक होतात आणि तुम्हाला चालायला अजून त्रास होणार आहे मग त्याने. सो इट इज अ सायकलिकल प्रोसेस. उलटं जर तुम्हाला चालायला तुमच्या ॲक्टिव्हिटीज तुम्हाला
बिकॉज ऑफ पेन थांबवायला लागतात, तर त्याची तुम्ही ट्रीटमेंट घ्या. जर तुम्हाला बेसिक मेडिसिन्स आणि ह्याच्याने क्लिअर होतं तर ते, किंवा सर्जरी लागली तर सर्जरी. आता सर्जरी म्हणजे प्रत्येकच वेळेला रिप्लेसमेंट लागेल त्याची काही गरज नाही आहे. हम्म, काही काही ह्याच्यामध्ये आम्हाला दुर्बिणीची सर्जरी, आर्थ्रोस्कोपिक सर्जरी ह्याच्याने पण रिकव्हरी करता येते. काही लोकांमध्ये आम्हाला इंजेक्शन देऊन ते ट्रीटमेंट करता येते. देर आर मल्टिपल वेज विच वी कॅन ट्रीट. आम्ही तो पेशंटला आपण ट्रीट करू शकतो. सो प्रत्येक वेळेला काही गरज नाही. आता माझ्याकडे एक 75 ओल्ड पेशंट पण होता, ज्यांना त्यावेळेला दुखायला लागलं 15 दिवसात, हम्म. आणि त्यांनी त्यांची ॲक्टिव्हिटी बंद करायला सुरू केली, विच इज नॉट निडेड. मग त्यांचा मुलगा आला, त्यांनी मग ते माझ्याकडे घेऊन आले. मला त्यांना रिप्लेसमेंटची गरज नाही पडली, की 75मध्ये जर त्यांचा गुडघा आता 15 दिवसापासून, महिन्याभरापासून दुखायला लागला आहे, तर मी त्याला रिप्लेसमेंट नाही सांगणार. त्यांना आम्ही फक्त बेसिक मेडिसिन्स दिले. मला एक इंजेक्शन द्यावं लागलं त्यांना जॉईंटमध्ये, आणि ही वॉज बॅक टू नॉर्मल. सो तेही काही Okay. इश्यू नाही. आता तुम्ही वॉकिंगचं जसं सांगितलं तसं नॉर्मल एक्सरसाइज पण करू शकतात. व्यायाम फार दुखत महत्त्वाचे असेल आहेत. तर, गुडघा दुखत असेल सो दुखताना यू हॅव टू गिव्ह रेस्ट. हम्म. सो कधीही लक्षात ठेवा, दुखण्यामध्ये का, असं बऱ्याच लोकांना ना, ज्यावेळेला दुखतं त्यावेळेला लक्षात येतं की आपण व्यायाम करायला पाहिजे. सो इट इज द रॉंग वे. पाठदुखी म्हणा, गुडघेदुखी म्हणा, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जोपर्यंत दुखत नाही तोपर्यंत लोक सगळं निष्काळजीपणा करतात. ज्यावेळेला दुखलं त्यावेळेला व्यायाम आहे म्हणून लक्षात ठेवतात आणि व्यायाम चालू करतात. सो वेन एव्हर यू आर Alright. हॅव्हिंग पेन, त्यावेळेला थोडा रेस्ट द्या, दुखणं कमी करा, आणि मग तुमचा व्यायाम चालू करा. की दुखण्यामध्ये तुम्ही व्यायाम कधीच करू शकणार नाही, दॅट विल ॲग्रवेट युअर पेन. वॉकिंग वगैरे नॉर्मली मी चालूच ठेवायला सांगतो. फास्ट वॉकिंगच्या ऐवजी तुम्ही थोडंसं स्लोअर करा, पण करत राहा. रिगार्डिंग एक्सरसाइजेस, हेवी एक्सरसाइजेस बंद केल्या पाहिजेत, बेसिक मुवमेंट्स चालू ठेवल्या पाहिजेत. सो डॉक्टर, बरेच वेळा मेनोपॉज नंतर महिलांमध्ये बॉडीमध्ये काही चेंजेस होतात आणि सांधेदुखी, जॉईंट्स पेन तिथूनच त्याला सुरुवात होते. तर याच्या मागे नेमकं काय कारण असतं? कारण की गुडघेदुखी पण त्यांना तिथूनच त्याची सुरुवात होते. मेनोपॉज नंतर मल्टिपल पेन्स सुरू होतात. बेसिकली बऱ्याचशा महिलांमध्ये ज्यावेळेला हॉर्मोनल चेंजेस होतात, ज्यावेळेला ते सगळे हॉर्मोनल चेंजेस होतात, त्याच्यामध्ये त्यांना कॅल्शियम, व्हिटॅमिन डी हे सगळं कमी व्हायला लागतं. त्यांना, काही लोकांना त्याच्यामध्ये हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपी पण लागू शकते, त्यांना जास्त त्रास आहे. प्लस त्याचबरोबर वाताच्या तपासण्या ह्या सगळ्या करणं पण गरजेचं आहे, कारण जे चेंजेस होतात त्याच्यामुळे इम्युन रिॲक्शन्स वाढतात. त्याच वेळेला वात हा प्रकार वाढतो. हम्म. तर रुमटॉईड वगैरे वगैरे ह्या सगळ्या आपण तपासण्या केल्या पाहिजेत त्यावेळेला. कॅल्शियम, व्हिटॅमिन डी देऊन रेग्युलर एक्सरसाइजेस ठेवले, स्ट्रेचिंग ठेवलं, तर बऱ्यापैकी हे जॉईंट पेन कमी राहतं. सो दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट इज एक्सरसाइज, इवन पोस्ट मेनोपॉझल किंवा पेरीमेनोपॉझल एरिया ह्याच्यामध्ये पण. आणि त्याचबरोबर कधी कधी हॉर्मोन रिप्लेसमेंट आणि रेग्युलर कॅल्शियम, व्हिटॅमिन डी हे घेणं फार महत्त्वाचं आहे. ओके. वॉटर इनटेक, हम्म, पाणी हम्म, हम्म, पाणी पिणे भरपूर. आणि आजकाल ज्या पद्धतीने कमी वयात गुडघ्याचा त्रास होतोय, कमी वयात नी रिप्लेस, पुढच्या 10-15 वर्षात मला वाटतं याचं प्रमाण अजून वाढेल जर आपण प्रॉपर लाईफस्टाईल नाही पाळली तर. सो आम्ही हा प्रकार बघत चाललो आहे, की जो एज ऑफ रिप्लेसमेंट हम्म. आहे हॅज डेफिनेटली कम डाऊन. सो एज ऑफ रिप्लेसमेंट कम डाऊन का झालं, एक कारण ह्याच्यामुळे की लोकांना जास्त त्रास व्हायला लागला हम्म. बिकॉज ऑफ द लाईफस्टाईल म्हणा किंवा ह्यामुळे, आणि त्यांना लवकर त्रास व्हायला सुरू झाला बिकॉज ऑफ द फूड वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टींमुळे पण त्याच्यामध्ये लोकांना लवकर त्रास व्हायला सुरू झालेला आहे. पण आणि दुसरं म्हणजे पीपल वॉन्ट, आता मी जसं लाईफस्टाईल किंवा क्वालिटी ऑफ लाईफ हे म्हटलं, लोकांना पाहिजे पण की आम्ही नॉर्मल लवकर होऊ, त्यामुळे दे आर ॲग्रिंग टुवर्ड्स सर्जिकल मॅनेजमेंट ॲज लवकर थोडंसं, अँड दे वॉन्ट टू गो बॅक टू द नॉर्मल लाईफ. पण पुढच्या 10-15 वर्षात मी ओव्हरऑल पाहतोय की जसं जसं अवेअरनेस वाढतोय, जर अवेअरनेस गोज ऑन द राईट ट्रॅक, डेफिनेटली पीपल विल स्टार्ट डुईंग प्रॉपर एक्सरसाइजेस, दे विल स्टार्ट गेटिंग ट्रीटेड, आणि रिप्लेसमेंट हे जे आत्ता चाललं आहे त्याच लेवलला राहील. आय डोंट थिंक सो की नंबर असा खूपसा वाढेल. बट अवेअरनेस वाढल्यामुळे उलटं रिप्लेसमेंटचे चान्सेस कमी होतील, उलटं लोकांना त्याची गरज कमी पडेल. आय हम्म, होप हम्म, दॅट इज द वे. कारण अवेअरनेस ओव्हरऑल मी पाहतोय इन द लास्ट 5 to 10 years इट हॅज बीन बेटर हम्म. दॅन वॉट इट वॉज. म्हणजे मी 20-22 वर्षापूर्वी बघायचो, लोक काही लक्ष देत नव्हते, पण आता लोक आता लक्ष हा. देतात आणि ते ट्रीट करून घेतात आणि लवकर ट्रीट करून घेतात, त्यामुळे बऱ्याचशा लोकांना गरज पडत नाही. ओके. सो डॉक्टर, ज्यांनी ज्यांनी नी रिप्लेसमेंट सर्जरी केलेली आहे, भलेही आधी घाबरले असतील, पण ज्यांनी ही सर्जरी केली आहे, त्यांचा आत्ता रिझल्ट कसा आहे? ज्यांनी तुमच्याकडून सर्जरी केलेली आहे, त्यांचा ओव्हरऑल अनुभव कसा आहे? तुमच्या काही केस स्टडीज थोडा डिस्कस करा आमच्यासोबत पण. रिप्लेसमेंट आता मी जवळजवळ आता 20-22 वर्षांपासून करतोच, त्यामुळे केस स्टडीज अशा तर खूप बऱ्यापैकी आहेत. रोबॉटिक्सच म्हटलं तरी मी 1000च्या वरती रोबॉटिक्सने रिप्लेसमेंट्स केलेले आहेत. सो जर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता जो मी फरक पाहतो लोकांमध्ये, अर्ली रिकव्हरी होत चालली आहे.
पेशंट्स पण लवकर हे होतात. आता मी आधी जर पाहायला गेलं 15-20 वर्षापूर्वी, की आपल्याकडे जे यायचं डिफॉर्मिटीज जे आहेत ते बऱ्यापैकी जास्त यायचे. म्हणजे लोकं असे पूर्ण गुडघे वाकडे झाल्याशिवाय रिप्लेसमेंटला यायचंच नाही. पण आता आजकाल लोकं पेन वाढलं आहे, सगळं वाढलं त्यात दॅट डे त्यावेळेस ते ट्रीटमेंट करायला येतात. म्हणजे अवेअरनेस लोकांमध्ये वाढलेली आहे. सो एक पाहिलं आहे मी, की पेशंट्सला आता सगळं करायचं. आता माझे काही पेशंट्स आहेत, शी इज अ सिंगर, शी वॉन्ट्स टू मूव्ह अराउंड. सो त्यांचं कसं असतं, की ते इकडे-तिकडे सगळीकडे जात असतात. त्यामुळे म्हणजे तिचं ऑपरेशनच्या आधी तिला जायला जमत नव्हतं. ज्यावेळेला एअरपोर्टला जायची ती व्हीलचेअरच बाउंड होते. सो एअरपोर्टसाठी व्हीलचेअर, सगळीकडे जायचं नाही व्हीलचेअर. तर तिने ऑपरेशन केलं त्यानंतर ती मला सगळीकडचे असे व्हिडिओ पाठवते. मी इकडे गेली, मी फिरायला गेली. हे माझं आज हे होते, शी इज अ साऊथ इंडियन क्लासिकल सिंगर. तर तसं. त्याचबरोबर इथे विक्रोळीमध्येच एक टीचर आहेत. सो ही इज अन ॲक्टिव्ह पर्सन, बऱ्यापैकी ॲक्टिव्ह माणूस आहे तो. नी पेनमुळे आणि त्याचं म्हणजे रेग्युलर टीचिंग, त्यामुळे मला सुट्टीच्या वेळेला करायचं. माझं ज्या वेळेला मे महिन्यामध्ये सुट्टी होते त्यावेळेला स्पेसिफिकली येऊन त्याने रिप्लेसमेंट दोन्ही नीजचं करून गेला आहे. आणि ज्यावेळेला माझ्याकडे आला होता त्यावेळेला हॉस्पिटलच्या ग्राउंड फ्लोअरपासून फर्स्ट फ्लोअरपर्यंत व्हीलचेअरवर, तेवढं पण चालत नव्हता. सो नंतर आत्ता मी जो पाहतो तो मला जिमचे व्हिडिओज पाठवतो, डान्सिंगचे व्हिडिओज पाठवतो. ही इज अ यंगर गाय ॲज कम्पेअर टू त्यांचं एज अराउंड 59 आहे. यंगर गाय तर त्यांना सगळं पाहिजे. सो मस्त ते करतात. सो इट फील्स व्हेरी नाईस वेन आय सी दिस काइंड ऑफ पेशंट्स. एक 79 इयर ओल्ड पेशंट होते, ज्यांना हाय रिस्क पेशंट होते. सो शी वॉज ॲडवाईज बायपास करण्यासाठी त्यांना ॲडवाईस केलेलं गेलेलं होतं. पण त्यांना करायचं नव्हतं, की हार्ट मला नाही करायचं. सो जसं आहे. पण मला चालायचं आहे. आता तिचा मुलगा तिला ज्यावेळेला आणायचा, दोघं, शी वॉज अ व्हेरी थिन फ्रेल लेडी. मुलगा ज्यावेळेला आणायचा तिला पकडून आणायचे, 2 मुलं आहेत तिची. सो पण रिप्लेसमेंटसाठी ती माझ्याकडे तयार झाली. मलाही माहीत नाही कार्डियाक बायपाससाठी तयार नव्हते. बट रिप्लेसमेंटसाठी तयार झालं. आम्ही एका वेळेला एक गुडघा केला, हाय रिस्क सांगून केला. अँड शी रिकवर्ड प्रिटी वेल. सो त्याच्यानंतर हे झालं, की ते चालायला लागल्या, पटापट चालतात. आता हार्ट तेवढं हे देत नाही त्यांना, की फास्ट चालायला लागलं की दम लागायला लागतो. पण त्यांचं ते फिरायला लागल्या. विथ स्लो अँड स्टडी हर हार्ट इज ऑल्सो रिकवर्ड बेटर. जो माझा कार्डिओलॉजिस्ट म्हणायला लागला, की सर शी इज स्टार्टिंग टू रिकवर. आता त्यांना बायपासचीही गरज नाही. सो शी इज डन दॅट. सो अगेन 79 इयर ओल्ड होते त्यावेळेला. आता मला वाटतं त्यांना करून 4 वर्ष झाले. शी इज ऑल्सो रोमिंग अराउंड. कुठे वैष्णोदेवीला वगैरे पण जाऊन आले. मला त्यांनी तिकडचं हे पाठवलं. सो असे काही काही पेशंट्स आहेत. आणि अगेन दिस काइंड ऑफ इन्स्पायरिंग पेशंट. मी मगाशी जो आधी पण जे पेशंट एक सांगितलं व्हेरी हाय रिस्क, ज्यांनी मुलांना आणि सगळ्यांना आम्हाला घेऊन काउन्सिलिंग केली, करायला लावली एकत्र, की मला टेबलवर जरी काही झालं तरी चालेल, मी ऑन टेबल Guts जरी लागतात यासाठी पण. असो, पण मला चालायचं आहे, मला माझी कामं स्वतः करायची. अँड फ्रँकली स्पीकिंग दॅट वॉज म्हणजे असे काही पेशंट्स असतात जे आपल्याला इन्स्पायर करतात. सो ही तसे काही पेशंट्स आहेत. देअर आर मल्टिपल केसेस दॅट वी कॅन टॉक अबाउट इन दोज. सो ओव्हरऑल आता आपल्या प्रेक्षकांना तुम्हाला काय मेसेज द्यायचा आहे? कशा पद्धतीने त्यांनी गुडघ्याची काळजी घ्यायला पाहिजे आणि वेळोवेळी डॉक्टरांकडे जाणं गरजेचं आहे? सो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घाबरू नका. तुम्हाला गुडघेदुखी आहे, ट्रीटमेंट सुरू करा. प्रत्येक गुडघेदुखीला रिप्लेसमेंट हे ऑपरेशन लागत नाही. प्रत्येक गुडघेदुखी जर मी पाहतो म्हणजे माझ्या OPDमध्ये जर मी दिवसाला 40 पेशंट पाहतो, तर त्याच्यातले कमीत कमी 35 गुडघ्यांना मी कन्झर्वेटिव्हली ट्रीट करतो. मे बी 4 ते 5 गुडघ्यांना मला रिप्लेसमेंट किंवा कुठलीही दुसऱ्या प्रकारची सर्जरी मला सांगायला लागू शकते. प्रत्येकालाच मी रिप्लेसमेंट सांगतो ह्याची काही गरज नाही. सो महत्त्वाचं आहे की ट्रीटमेंट घ्या. घाबरून ट्रीटमेंट टाळू नका. ट्रीटमेंट टाळलं तर तुम्हाला जास्त मोठी ट्रीटमेंट लागू शकते. जर तुम्ही ट्रीटमेंट टाळलं नाही तर तुम्हाला मिनिमममध्ये तुम्ही किंवा व्यायाम आणि कॅल्शियम आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्येच तुमची ट्रीटमेंट होऊन जाईल. तुमचे गुडघे स्वस्थ राहतील. त्रास आहे, मांडी घालायचं बंद करा, खाली पायावर बसायचं बंद करा, रेग्युलर व्यायाम करा, वॉकिंग चालू ठेवा, ॲक्टिव्हिटीज स्वतःच्या बंद करू नका. थँक्यू. आपल्या प्रेक्षकांमध्ये जर तुमच्यासोबत कोणाला कनेक्ट व्हायचं असेल तर ते तुमच्यापर्यंत कसे पोहोचू शकतात? तुम्ही कुठे कुठे अवेलेबल असता? मी आता 22 वर्षांपासून खारघरमध्ये प्रॅक्टिस करतो. खारघर मेडिसिटी हॉस्पिटल आणि मेडिकवर हॉस्पिटल खारघर सेक्टर 10 मध्ये. ह्या 2 जागांवर मी डिपार्टमेंट ऑफ ऑर्थोपेडिक्सचा डिरेक्टर आहे. सो लास्ट 20-22 वर्षांपासून मी खारघरमध्ये प्रॅक्टिस करतो. सो तिथे मी अवेलेबल असतो. माझ्या अपॉइंटमेंटसाठी नंबर्स तिथे आहेत. खारघर मेडिसिटी आणि मेडिकवर हॉस्पिटल. ओके.
तुम्ही या ठिकाणी याला इतकं चांगलं मार्गदर्शन केलं, आपल्या प्रेक्षकांच्या मनातली भीती दूर केली, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. तर मंडळी, तुम्हाला सुद्धा असे काही सिम्पटम्स दिसत असतील, गुडघेदुखी असेल, तर अंगावर काढू नका. त्या वेळेला डॉक्टरांना व्हिजिट करा, कन्सल्ट करा आणि त्यावर प्रत्येक प्रॉब्लेमवर हे सोल्युशन असतं. आणि नी रिप्लेसमेंट सर्जरी ही तुम्हाला वाटते तितकी त्रासदायक नसते. त्यातून तुम्ही लवकरात लवकर रिकव्हर होऊ शकता. आता डॉक्टरांनी इतक्या केसेसबद्दल तुम्हाला सांगितलं, तर तुम्ही त्यामधून इझिली बाहेर येऊ शकता. तुम्हाला त्यासाठी घाबरण्याची काही गरज नाही आहे. त्यामुळे लवकरात लवकर डिसिजन घ्या, जर तुम्हाला या पद्धतीची काही लक्षणं दिसत असतील. त्याचबरोबर स्क्रीनवर तुम्हाला पूर्णपणे कॉन्टॅक्ट्स नंबर दिसत असतीलच. जर तुम्हाला डॉक्टरांशी कनेक्ट व्हायचं असेल, तर लवकरात लवकर दिलेल्या नंबरवर कॉल करा. सो जर हा पॉडकास्ट तुम्हाला आवडला असेल, तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.